लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट। आता बहिणींना मिळणार डबल गिफ्ट। आज दुपारी 4 वाजल्यापासून पैसे वाटप सुरू होणार। एका योजनेचे नाही तर 2 योजनेचे पैसे म्हणजेच डिसेंबरचा 6वा हप्ता 2100 रुपये अधिक 2500 रुपये असे तब्बल 4600 रुपये तुमच्या खात्यात येणार। लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटींची तरतूद केली आहे ही हप्त्यांसाठी, पण त्यातच 514 कोटींची तरतूद एका विशेष योजनेअंतर्गत केलेली आहे आणि एका दृष्टीने बहिणीला हे डबल गिफ्ट आजच्या आज वाटप होणार आहे। 1400 कोटी कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आज वाटप होतील आणि 514 हे अशा एका योजनेसाठी आहे जे तुम्हाला 6व्या हप्त्याचे 2100 आणि अधिकचे 2500 असे तब्बल 4600 रुपये तुमच्या या 16 बँकांच्या खात्यात येतील। आज दुपारी 4 वाजल्यापासून पैसे वाटप आहे ते सुरू होऊन रात्री 12 वाजेपर्यंत याचा पहिला टप्पा संपुष्टात येईल आणि दुसरा टप्पा उद्या सकाळी म्हणजे आज, उद्या आणि परवा किंबहुना शनिवारपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे। 2 योजनांचे पैसे तातडीने तुमच्या खात्यात येतील। आज जे 16 जिल्हे आहेत, कोणत्या 16 जिल्ह्यात हे पैसे येणार, पोस्टामध्ये तुमचं जर खातं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ कृपया लक्षपूर्वक पहा, कारण की पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या महिलांकडून फार मेसेजेस येत आहे, कमेंट्स येत आहे की पैसे आम्हाला मेसेज आलेला नाही आहे। तर लक्षात घ्या, ज्या महिलांचं खातं सेंट्रल बँकेत आहे, ज्या महिलांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, जिल्हा बँकेत खातं आहे, पंजाब नॅशनल बँकमध्ये आहे, युनियन बँकेत आहे, तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे, कारण की काही बँकांची खाती जी आहे ती आता चालणार नाही। 4 ते 5 अशा काही बँका असणार आहे की त्या बँकांमध्ये सगळ्यात लवकर हे डबल गिफ्ट तुमच्या खात्यात येणार आहे। पहा, खूप अर्जंटमध्ये हा मेसेज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, कारण की पहा, महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथविधी घेतला। महायुतीचं जे अधिवेशन काल सुरू झालं नागपुरामध्ये, हिवाळी अधिवेशन, त्याच्या पहिल्याच दिवशी नवीन सरकारने 35,788 कोटीच्या मागण्या केल्या आणि त्यात खास आमच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि सोबतच दुसरं एक गिफ्ट, दुसऱ्या एका योजनेसाठी 514 कोटींची तरतूद करण्यात आली। म्हणजे पहिल्याच दिवशी महिलांसाठी डबल गिफ्ट आणि हे पैसे आज 16 जिल्ह्यात या 16 बँकांमध्ये जमा होतील। पोस्टाचं खातं असेल, स्टेट बँकेचं, सेंट्रल बँकेचं खातं असेल तर कृपया हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहता, कारण की काही बँकांमध्ये मेसेज यायला प्रॉब्लेम सुरू झाला आहे। लक्षात घ्या, मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीही काही महिलांना पैसे आले आहेत। आम्हाला कमेंट देखील येत आहेत, कमेंटमध्ये समजत आहे की काही जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। मग तुम्हाला जर अजूनही पैसे आले नसतील तर कमेंट करा, कारण की तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये नसणार आहे। आणि आज कुठली लिस्ट आहे, आज कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे येतील आणि कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत, तातडीनं लक्षपूर्वक हा व्हिडिओ जाणून घ्या। कारण की पहा, आधार लिंक खात्यात तुमचे पैसे येणार आहे। मग तुमच्या आधार लिंक खात्याला आहे की नाही हे देखील कसं चेक करायचं, कारण की पहा, तुम्हाला आत्तापर्यंत 7,500 आले असतील, तुम्हाला वाटत असेल पुढचे आपोआप पैसे येतील, पण लक्षात घ्या, आता ही बाब खूप महत्त्वाची आहे, कारण की आता फक्त 2100 नाही तर तुम्हाला 2500 असे 4600 रुपये तब्बल तुमच्या खात्यात येणार आहे। आज दुपारी 4 वाजल्यापासून पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होऊन रात्री 12 वाजेपर्यंत आजची प्रक्रिया आहे। आज 16 जिल्ह्यात हे पैसे आहेत। कोणते 16 जिल्हे आहेत लक्षपूर्वक ऐका, कोणत्या बँकांमध्ये पैसे आहेत, पोस्टाच्या खात्यात तुमचं जर हे असेल, पोस्टाचं खातं तुम्ही जोडलेलं असेल तर कृपया लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण की पोस्टामध्ये पैसे येण्यात महिलांना अडचण त्या ठिकाणी येत आहे। मेसेजेस काही महिलांना येत आहे, त्यातच काही बँका अजूनही अशा आहेत, 10-12 बँका अशा आहेत की ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बँकांची नावे, कोणत्या बँकेत पैसे येण्यात सगळ्यात अर्जंटमध्ये होऊ शकतं, आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम कसा शोधायचा आणि कसा क्लिअर करायचा, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी आज घेऊन येत आहे, कारण की महिलांना मिळाला आहे डबल गिफ्ट। महिलांच्या सर्व मागण्या पूर्ण, विरोधकांची तोंड बंद। लक्षात घ्या, विरोधक टीका करत होते, कधी पैसे येणार, कधी काय होणार, महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती। 2 दिवसापूर्वी अशी न्यूज आली होती की महिला यादीतून बाहेर जातील, महिलांचा त्या ठिकाणी नावे कट होणार, महिलांची तपासणी होणार, पण बिलकुल तसं काहीच होणार नाही।
कारण की खुद्द आदिती तटकरे मॅडम ने सुद्धा सांगितलं आहे, ज्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पूर्वी मंत्री होत्या, आता कदाचित त्यांच्याकडे दुसरं खातं जाऊ शकतं किंवा तेच राहू शकतं, पण लक्षात घ्या त्यांनी क्लिअर केलेलं आहे महिलांसाठी खुशखबर आली आहे, महिलांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. काय खुशखबर दिली त्यांनी? त्या असं म्हणाल्या होत्या की कुठलीही महिला योजनेबाहेर जाणार नाही. पूर्वीचे जे निकष होते तेच निकष आहेत, निकषांमध्ये बदल नाही, कुठल्या अटी शर्ती बदललेल्या नाही. योजना सुरू ज्यावेळेस केली होती त्यावेळेसच आपण व्यवस्थित या सर्व गोष्टी बघून घेतल्या होत्या. योजना अगदी जबरदस्तपणे राबवली होती, त्यामुळे आता काय कुठल्या नियमात बदल करण्याचं कारण नाहीये. आणि लक्षात घ्या, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्ह्यामधून महिलांसाठी एक पत्र आलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांना, म्हणजे जे काही जिल्हाधिकारी आहेत तिथले किंवा जिल्हा परिषद आहेत त्यांच्या मार्फत एक पत्र आलं होतं. तेथील अधिकाऱ्यांनी त्यावर सह्या केल्या होत्या. हे पत्र तुम्हाला तुमच्या अंगणवाडी आशा सेविकामार्फत तुम्हाला मिळालं असेल. त्या पत्रामध्ये देखील खुशखबरच देण्यात आली होती की समाज माध्यमातून भरपूर त्या ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहेत की बहिणी कट होतील, बहिणींचे नावं कट होतील, बहिणींच्या जर घरात 4 व्हीलर असेल, बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल, बहिणींचं काही म्हणजे अटी बदलल्या, नियम बदलल्या, महिला योजनेबाहेर जातील का? तर तसं काहीच होणार नाही. आणि मग आता येणार कोणत्या जिल्ह्यात पैसे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे? लक्षात घ्या, डबल गिफ्ट आहे. पहा, सोपा विषय नाही, डबल गिफ्ट तुम्हाला आहे. 1400 कोटी कशासाठी त्यांनी केलेले आहेत? फक्त लाडक्या बहिणीच्या 6व्या हप्त्यासाठी. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल आधीच्या अर्थसंकल्पात तर तरतूद होती, आता हे पुरवणी मागण्या आहेत. लक्षात घ्या, आधीच्या अर्थसंकल्पामध्ये 1500 रुपये प्रति महिना देण्यासाठीची तरतूद करण्यात आली होती. आणि लक्षात घ्या, आता हप्ता वाढून झाला 2100 रुपये. म्हणजे किती रुपये वाढले? 600 रुपये. तर तुम्ही लक्षात घ्या, त्या वाढीव 600 रुपयासाठी हे जवळपास 1400 कोटी मागवलेलं आहे. जर कॅल्क्युलेशन तुम्ही जर कॅल्क्युलेटरवर जर केलं तर 600 रुपये प्रति महिन्याला वाढले. टोटल अर्ज आहे 2,34,00,000. तर 1400 कोटी भागिले जर 2,34,00,000 त्या ठिकाणी केलं तर जवळपास 600 रुपयाच्या आसपास हे गणित येत आहे. म्हणजेच याचा अर्थ सरकार 1500च्या ऐवजी 2100 देणार, हे आता फायनल झालेलं आहे. जबरदस्त मोठी खुशखबर आहे. पण त्यातच पूर्ण न्यूज चॅनलमध्ये फिरलं, आज कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील हे क्लिअर तर करूच. पण लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची बाब, 514 कोटी कशासाठी आहेत? आता हे 514 कोटी कशासाठी आहेत? पण यापूर्वी महिलांच्या कमेंट आम्हाला यायच्या की गॅसच्या पैशाचं काय झालं, गॅसचे पैसे आम्हाला आले नाही. तर लक्षात घ्या, 514 कोटी हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आहे. आता ही योजना काय आहे तुम्हाला माहिती आहे, 3 गॅस सिलेंडर वर्षात मोफत देण्यासाठी तुम्हाला हे पैसे सरकार देणार आहे. आता लक्षात घ्या, यासाठी आता तुम्हाला 2100 रुपये मिळतील. आता कोणत्या जिल्ह्यात मिळतील, कसे मिळतील, हे फार महत्त्वाचा विषय आता आपण व्हिडिओमध्ये लगेच घेऊ. पण 514 कोटीसाठी एक विशेष काम तुम्हाला करायचं आहे. गॅसचे पैसे मिळण्यासाठी विशेष काम तुम्हाला अर्जंटमध्ये करून घ्यायचं आहे. ते काम कुठलं? की सर्वात आधी तुम्ही चेक करा की तुमच्या घरामध्ये, आता तुम्ही स्वतः लाडकी बहीण असाल, लाडकी बहीण लाभार्थी असाल, तुम्ही लाडकी बहीण लाभार्थी आहात का? तुम्ही अर्ज भरला होता का? आणि किती पैसे तुम्हाला खात्यावर आले? कमेंट करा. कारण की आता गॅसचे पैसे तुम्हाला कसे मिळतील हे तुम्हाला कमेंटच्या खाली आम्ही उत्तर देऊ. कमेंट करा किती पैसे आले, कोणत्या जिल्ह्यातून बोलता. लाडक्या बहिणीचे जर तुम्हाला पैसे आले असतील तर याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहात. मग आता तुम्ही काय करायचं आहे बघा, बऱ्याचशा महिलांना गॅसचे पैसे आले नाही. का आले नाही? कारण की पूर्वी नियम असा होता. आता बघा, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, कोणत्या बँकेत पैसे येणार हे तर सांगतो, पण जे गॅसच्या पैशासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा, की बऱ्याचशा महिलांच्या घरामध्ये असं होतं लाडक्या बहिणींच्या की पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर होता. HP चा असो, भारत पेट्रोलियमचा असो किंवा इंडियनचा असो. तुमच्या घरात कोणत्या कंपनीचं कनेक्शन आहे कमेंट करा. कारण की तुम्हाला एक अर्जंटमध्ये काम करायचं आहे. काय करायचं आहे? पुरुषाच्या नावावरलं गॅस सिलेंडर तुम्ही, जी महिला लाभार्थी आहे लाडकी बहिणीची, तिच्या नावे ते गॅस सिलेंडर हस्तांतरण करून घ्यायचं आहे. लक्षपूर्वक ऐका, तुमचा गॅस सिलेंडर HP चा असू द्या, भारत पेट्रोलियम असू द्या, इंडियन गॅसचा असू द्या किंवा कुठलाही, तुमचा कोणत्या कंपनीचा गॅस वापरतो कमेंट करा. ते तुम्हाला तातडीनं तुमचं गॅसचं जे त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे ते घेऊन जायचं आहे. आधार कार्ड घेऊन जायचं आहे. ज्या महिला आहेत त्यांनी जायचं आहे. आणि तातडीनं पुरुषाच्या नावावरचं जे गॅस सिलेंडर आहे तर ते तातडीनं महिलेच्या नावे, जी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची लाभार्थी. आता तुम्हाला किती हप्ते आले कमेंट करा, लगेच आपण त्यावर क्लिअर करू. पण त्या महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्या. बऱ्याचशा कमेंट येत होते की आम्हाला 1000 रुपये मागत आहे, 2000 रुपये मागत आहे. तर कृपा करून जेवढे काय पैसे त्या ठिकाणी मागतील थोडेफार मागं पुढं करून ते करून टाका. कारण की जेणेकरून आता तुम्हाला महाराष्ट्र सरकारने 514 कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी केली आहे. म्हणजे आता गॅसचे पैसे मिळणार आहे. म्हणजे पहा, 2100 अधिक 2500, 4600 रुपये तुमच्या खात्यात येणार आहे. आता हे 2100 तर डायरेक्ट येऊनच जातील. कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या बँकेत येतील हे तर सांगतोच, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय, आता हे 2500 तुम्हाला डायरेक्ट येणार नाही. तर हे तुम्हाला 800-830च्या हिशोबाने येतील. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये गॅसचा काय रेट चालू आहे त्या रेटनुसार हे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे.
मग आता तुम्ही पहिल्या महिन्यात 800 येतील, नंतर 810 येतील, कारण गॅसचा रेट मागे पुढे होत असतो, पण 3 गॅस सिलेंडर इतके पैसे तुम्हाला येतील. उदाहरणार्थ आपण 830 रुपयाच्या हिशोबाने 3 सिलेंडरचं धरलं तर 2500 रुपयाच्या वरती त्या ठिकाणी पैसे जात असतात. म्हणून एक आपण ढोबळ मानाने हिशोब सांगितलेला आहे. आता राहिला प्रश्न कुठल्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत. आता कोणत्या बँकेत तर पहा, सर्वच बँकांमध्ये पैसे येणार आहे. सर्वच बँकांमध्ये हे पैसे येतील. आता मग कसं समजायचं आमच्या बँकेत पैसे येणार का नाही. तुम्हाला जर आधीचे पैसे आले असतील तर गॅरंटेड तुम्हाला पैसे येणार. तुमची बँक कोणती असू द्या, कमेंट करून सांगा आधीचे किती पैसे आले. पैसे काही का होईना, 1 रुपया का होईना तुमच्या खात्यावर आला असेल तर बिलकुल लोड घेऊ नका. दुसरा, मग कुणी काळजी करायची, अशा महिला की ज्यांनी अर्ज भरूनही पैसे आले नाही त्यांनी बाकी मग त्यांचं खातं पुस्तक आणि आधार कार्ड घेऊन बँकेमध्ये जायचं आहे. कारण की त्यांचं आधार लिंकिंग झालेलं नसू शकतं. कारण की पुणे जिल्ह्यातील असंख्य महिला अशा सापडलेल्या आहेत. 70,000 महिला, 21 लाख अर्ज आले आणि त्यातल्या 70,000 महिला अशा आहेत की ज्यांचं आधार लिंकिंग अजूनही झालेलं नाही. त्यामुळे कदाचित तुमचंही तसं नाव त्याच्यामध्ये येऊ शकतं. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलता कमेंट करायला विसरू नका. कारण की काय होते, बऱ्याचशा जिल्ह्यांमधल्या न्यूज येत असतात आणि त्या न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे जिल्ह्याचं नाव आणि किती हप्ते आले कमेंट करायला मात्र विसरू नका आणि कळवा किती तुम्हाला हप्ते आलेले आहेत. आता जिल्ह्यावाईज जर आपण बघायला गेलं तर जिल्हे कसे असणार आहे, असे जिल्हे फिक्स नसतात, पण आता विभागानुसार हे जिल्हे येतील. आता काय आलंय, ही जी तरतूद आहे तरतूद करण्यात आलेली आहे. आता यावर 19 आणि 20 तारखेला यावर वोटिंग होणार आहे. लक्षात घ्या, 19 आणि 20 तारखेला यावर वोटिंग होईल आणि विचार करून ह्या तरतुदी मान्य होतील आणि हे पैसे सरकारकडे त्या ठिकाणी हस्तांतरण झाले की खात्यामध्ये तुमच्या पैसे यायला सुरुवात होतात. कदाचित सोमवारपासून तुम्हाला हे पैसे पाहायला मिळू शकतात. तर सुरुवातीला आपण जे त्या ठिकाणी व्हिडिओ दाखवले होते, जे 17 ऑगस्टचे त्या ठिकाणी होते, ऑगस्टमध्ये जसं रक्षाबंधनाच्या वेळेस जे पैसे आले होते तातडीनं, तसंच एक दिवशी मोठा कार्यक्रम होऊन तुम्हाला हे पैशांचं हस्तांतरण होऊ शकतं. तर सुरुवातीचे व्हिडिओ ऑगस्टमधले होते, ऑगस्टच्या दरम्यानचे हे व्हिडिओ होते. जसं 17 ऑगस्टला जबरदस्त हे केला होता, सेम अशाच प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी न्यूज पाहायला मिळू शकते. ना नक्कीच कमेंट करा, कारण की छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या अपडेट दररोज येत असतात आणि आपण दररोज महिलांसाठी माहिती मोफतमध्ये देत असतो. फक्त तुम्हाला कमेंट करायची आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर चांगले वाटत असेल तर लाईक करायचं आहे. धन्यवाद.